नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं इतिहासाचं 5वं प्रकरण शैक्षणिक वाटचाल या संदर्भामध्ये माहिती घेतोय। मागच्या तासिकेला आपण भारतातील शैक्षणिक वाटचालीच्या दरम्यान विविध क्षेत्रामध्ये ज्या संशोधन संस्था निर्माण केल्या गेल्या त्या संशोधन संस्थांच्या मार्फत भारतात शिक्षण प्रक्रियेचा पण विकास झाला, त्या विषयाचा त्या क्षेत्राचा पण विकास झाला आणि देशाच्या औद्योगिकीकरणासाठी देशाच्या आर्थिक विकासासाठी सुद्धा त्यांची एक प्रकारे खूप मोठी मदत झाली। त्या संदर्भामध्ये माहिती पाहतो। संशोधन संस्थांच्या अंतर्गत आपण मागच्या तासिकेला विज्ञान आणि गणित या दोन क्षेत्रातल्या संशोधन संस्थांच्या अनुषंगाने माहिती पाहिली। आता आजच्या तासिकेला आपण संगणक, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे आण्विक संशोधन, अभियांत्रिकी क्षेत्र, व्यवस्थापन क्षेत्र मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, डिझाईन कलापूर्ण वस्तू तयार करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण प्रशिक्षण आणि वैद्यक क्षेत्रातील आणि कृषी क्षेत्रातील संशोधन करणाऱ्या संस्थांची निर्मिती कुठं, केव्हा, कशा पद्धतीने केली गेली आणि त्यातून कशा पद्धतीने विकास साध्य करण्याचे प्रयत्न झाले त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। पहा, तर सर्वप्रथम आपण संगणक या क्षेत्राविषयी माहिती पाहू। तसा स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक आपल्या भारतामध्ये तयार झाला तो 1969 मध्ये। तोपर्यंत जगामध्ये संगणक क्षेत्रामध्ये बरीच प्रगती झालेली होती। जगभरातल्या इतर देशामध्ये संगणक तयार होऊ लागलेले होते। जे प्रगत देश आहेत, विकसित देश आहेत, महासत्ता आहेत, अशा देशांमध्ये संगणक तयार होऊ लागलेले होते। आम्हाला ते संगणक दुसऱ्या देशातून मागवावे लागत होते, त्यांची आयात करावी लागत होती आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले की आम्हाला ही आयात थांबवायची आहे। आयात कमी करून आम्ही स्वदेशी बनावटीचा संगणक आमच्या देशामध्ये निर्माण करावा आणि आमच्या देशातले संगणक फक्त आमच्या देशासाठीच नाही तर दुसऱ्या देशात सुद्धा त्या संगणकांना मागणी यावी आणि आम्ही ते संगणक त्यांना पुरवावेत या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले आणि 1969 मध्ये स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला गेला। तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट एंड जादवपूर युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा पहिला स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला। संयुक्त विद्यमाने म्हणजे संयुक्त प्रयत्नातून। कुणी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISIJU असं सुद्धा या संस्थेला संबोधलं जातं। ISIJU या दोन संस्थांनी एकत्रित येऊन प्रयत्न करून स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक भारतात 1969 मध्ये तयार केला आणि त्यानंतर टाटा सारखी कंपनी याच्यामध्ये उतरली आणि या टाटा कंपनीनं असे काही सॉफ्टवेअर निर्माण केले की ज्या सॉफ्टवेअरला अमेरिकेसारख्या प्रगत महासत्ता असणाऱ्या देशामधून मागणी आली। टाटा कंपनीला सॉफ्टवेअर निर्मितीचं कंत्राट अमेरिकेने दिलं। कोणी दिलं? अमेरिकेने दिलं, गुत्त दिलं। कंत्राट याचा अर्थ गुत्त देणं। म्हणजे भारतातले टाटा कंपनीचे सॉफ्टवेअर हे नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले बहुउपयोगी क्षमतावान असे असतील ना, तेव्हाच तर अमेरिकेसारख्या देशातल्या कंपनीनं यांना सॉफ्टवेअर निर्मितीचं कंत्राट दिलं, गुत्त दिलं, बरोबर आहे। आणि यानंतर झालं काय, टाटा सोबतच अशा इतरही भारतातल्या कंपन्या, उद्योजक या सॉफ्टवेअर निर्मितीसाठी, संगणकाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू लागले आणि संगणक निर्मिती क्षेत्रामध्ये गती आली, गतिमान झालं हे क्षेत्र। अनेक कंपन्या, उद्योजक त्याच्यामध्ये उतरले, चालना मिळाली। यात झालं असं की अमेरिकेने 1987 मध्ये
एक महासंगणक तयार केला 1987 पर्यंतच, त्याच्या आधीच तयार केलेला होता. आणि हा जो महासंगणक होता, आता याचा आकार होता का, मोठा होता का नाही, याची जी क्षमता आहे, धारण क्षमता म्हणा किंवा डाटा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची त्याची क्षमता म्हणा, म्हणजे त्याची गती म्हणा, त्याची अचूकता म्हणा, त्याचा वेग, त्याची धारण क्षमता किंवा युजर्स फ्रेंडली जो आहे प्रकार, या सगळ्या दृष्टिकोनातून एक उत्तम असा संगणक 1987 पर्यंत अमेरिकेने तयार केला होता. त्याला महासंगणक असं संबोधलं जातं. आणि या महासंगणकाची मागणी केली आमच्या देशाचे त्या काळातले प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी अमेरिकेकडं. पण अमेरिकेने साफ हा महासंगणक भारताला द्यायला नकार दिला. कुणाला नकार दिला? राजीव गांधी यांच्या सरकारला. राजीव गांधीचं सरकार थांबलं नाही. निर्धार केला राजीव गांधीच्या सरकारने की आपण आपल्या देशात स्वदेशी बनावटीचा महासंगणक तयार करायचा, अत्यंत क्षमतावान अशा पद्धतीचा, उत्तम असा, ज्याला जगभरातून मागणी यावी. आणि प्रयत्न सुरू झाले. पुढच्याच वर्षी 1987 मध्ये अमेरिकेने महासंगणक भारताला पुरवायला नकार दिला. आणि पुढच्याच वर्षी 1988 मध्ये पुणे या ठिकाणी सिडॅक या संस्थेची भारत सरकारने स्थापना केली. आणि या सिडॅक या संस्थेचं नेतृत्व दिलं, ती जबाबदारी दिली डॉक्टर विजय भटकर यांच्याकडे. की बाबा रे, आता आपल्याला तर अमेरिकेने महासंगणक पुरवायला नकार दिलाय. आमच्या देशात काही बुद्धिमत्तेची वाणवा नाही, तुटवडा नाहीये. अत्यंत बुद्धिमान असे लोक भारतामध्ये आहेत. या बुद्धिमंतांच्या बुद्धी कौशल्याचा उपयोग करून तुम्ही अमेरिकेप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त अशी क्षमता असलेला महासंगणक तयार करायचा. आणि बरोबर जी जबाबदारी टाकली विजय भटकर आणि सिडॅक कंपनीवरती, ती त्यांनी समर्थपणे पेलली. आणि 1991 मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखालच्या टीमनं परम 8000 हा महासंगणक तयार केला. आपल्या भारतीय बनावटीच्या महासंगणकाचं नाव काय? परम 8000. परमचा अर्थ पण खूप मोठा. परम 8000 हा महासंगणक भारताने 1991 मध्ये तयार केला. अशा पद्धतीनं संगणक क्षेत्रामध्ये त्यानंतर भारत कधीच मागं वळून बघितला नाही. आणि आज आपण बघतो की या क्षेत्रात ज्या ज्या क्षेत्रामध्ये भारताचा खूप विकास झालेला आहे, त्या क्षेत्रापैकी एक क्षेत्र म्हणजे संगणक क्षेत्र असल्याचं आपल्याला दिसून येतं. यासोबतच तो काळ असा होता स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा, अणु संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा भारताने विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती, अगदी स्वातंत्र्य प्राप्त झाल्याबरोबरच्या काळापासून. आणि त्यासाठी म्हणून भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची निर्मिती केली गेली. कशासाठी? आण्विक संशोधनासाठी. ॲटॉमिक रिसर्च सेंटर. ज्याला शॉर्ट मध्ये बार्क असंही संबोधलं जातं. अणूचा वापर, अणु ऊर्जेचा वापर शांततेसाठी, विध्वंसकतेसाठी नाही, विनाशासाठी नाही. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत, शांतताप्रिय देशातले लोक आहोत आपण, बरोबर आहे. त्यामुळं ऊर्जेचा वापर चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी, हे आमचं सूत्र ठरलेलं आहे. जगभरामध्ये विनाशक अशी अण्वस्त्र निर्माण करण्याची स्पर्धा निर्माण झालेली होती, पण त्यातही आमचा प्रयत्न चाललेला होता सुरक्षिततेसाठी. आम्ही सुद्धा अण्वस्त्र तयार केली, सुरक्षिततेसाठी, आक्रमणासाठी नाही. पण त्याशिवाय अणूच्या क्षेत्रामध्ये, आण्विक ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये, अणु संशोधन क्षेत्रामध्ये आम्हाला खूप प्रगती आणि विकास करण्याची गरज होती. कारण या अणु ऊर्जेच्या माध्यमातून कृषी क्षेत्र असेल किंवा औषधोपचाराचं क्षेत्र असेल, समुद्रतळाचं संशोधन असेल, अवकाश संशोधन असेल,
अशा अनेकानेक क्षेत्रामध्ये आम्हाला विधायक कामासाठी म्हणून ऊर्जेची निर्मिती करायची होती, अणुऊर्जेचा वापर करायचा होता. आणि अणुऊर्जा निर्मितीसाठी ज्या अणुभट्ट्या तयार केल्या जात होत्या त्या अणुभट्ट्या तयार करण्यासाठी आम्हाला सोव्हिएत युनियन सारख्या, अमेरिकेसारख्या देशाची मदत घ्यावी लागत होती. म्हणजे आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून होतो अणुभट्ट्याच्या निर्मितीसाठी. या बार्क सारख्या, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सारख्या संस्थेने ही गरज ओळखली आणि अणुभट्ट्या निर्मितीचं प्रशिक्षण देण्यासाठी आमच्याच भारतातल्या संशोधकांना त्याचं प्रशिक्षण देता यावं या दृष्टिकोनातून बार्क सारख्या संस्थेला कार्यान्वित केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अणुसंशोधन, अणुभट्ट्यांची निर्मिती, त्याचा आराखडा तयार करणं, प्रत्यक्ष अणुभट्टी तयार करणं, ती कार्यान्वित करणं यासाठी म्हणून प्रयत्नरत ही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सारखी संस्था राहिली. आणि अनेकानेक ठिकाणी अशा अणुभट्ट्यांची निर्मिती करून त्या ठिकाणी अणुऊर्जेची निर्मिती, ज्या ऊर्जेची विविध कामासाठी ज्याचा उपयोग होतो अशा ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी केला गेला. त्यानंतर इंडियन अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये IIT सारखी संस्था उभारली गेली. बघा 1951 मध्येच पश्चिम बंगाल मधील खरगपूर, पश्चिम बंगाल मधील खरगपूर या ठिकाणी पहिलं IIT महाविद्यालय उभं राहिलं. आता IIT ही संस्था आपण सगळेजण जाणता, अभियांत्रिकीच्या क्षेत्रातलं, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं उच्च आणि प्रगत अशा स्वरूपाचं, उच्च दर्जाचं आणि प्रगत स्वरूपाचं शिक्षण देणारी जी संस्था असते ती म्हणजे IIT, अभियांत्रिकी क्षेत्रातलं, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं. म्हणजे IITian जो असतो, या IIT संस्थेतून उच्च प्रगत शिक्षण घेऊन बाहेर पडणारा जो अभियंता, इंजिनियर असतो त्याला जगभरामध्ये मागणी असते. बरोबर आहे. तर अशा पश्चिम बंगालमधील खरगपूर या ठिकाणी पहिली IIT ही संस्था स्थापन करण्यात आली, जेणेकरून भारतातल्या अभियंत्यांना उच्च दर्जाचं, उत्तम प्रतीचं, आधुनिक असं इंजिनिअरिंगचं ज्ञान देता घेता यावं या दृष्टिकोनातून ही सोय करण्यात आलेली होती. हिचं महत्त्व हळूहळू वाढत गेलं आणि गरजेनुसार, काळानुसार पहिल्यांदा फक्त खरगपूर या ठिकाणी 1951 मध्ये जे IIT संस्था स्थापन करण्यात आलेली होती, पुढं पवई, मुंबई जवळ असणारं पवई, चेन्नई, कोलकाता, कानपूर, नवी दिल्ली, सॉरी कोलकाता नाही, कोलकात्याजवळच खरगपूर होता, नवी दिल्ली या ठिकाणी, पुढं आसाम मधील गुवाहाटी, रुरकी या ठिकाणी IIT या महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. या IIT संस्थेमध्ये बीटेक, एमटेक सारखा प्रगत दर्जेदार असा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जाऊ लागला. आणि त्यामुळे झालं काय, 1970-80च्या दशकामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेतलेले जे अभियंते आहेत, इंजिनियर्स आहेत, ते परदेशात जाऊ लागलेले होते. म्हणजे उच्च विद्या विभूषित, अतिशय बुद्धिमान असे जे विद्यार्थी आहेत ते परदेशात जाऊन कायमस्वरूपी तिथेच राहू लागलेले होते. त्यामुळे 70-80च्या दशकामध्ये ब्रेन ड्रेन
ची समस्या निर्माण झाली भारतात. ब्रेन ड्रेनचा अर्थ काय? दुष्काळ. कशाचा दुष्काळ? बुद्धिवंतांचा दुष्काळ. कारण उच्च विद्या विभूषित जे इंजिनियर्स आहेत ते दुसऱ्या देशात राहू लागले होते. जे शिक्षण घ्यायचं इथं, त्यांच्या शिक्षणावर खर्च करायचा सरकारने आणि शिक्षण घेतल्यानंतर आपल्या देशामध्ये सेवा देण्याच्या ऐवजी ते दुसऱ्या देशात जाऊन कायमस्वरूपी तिथंच राहू लागलेले होते. जे त्यांच्या बुद्धिचातुर्याचा उपयोग कुणाला? परदेशाला, दुसऱ्या देशाला. पैसा खर्च कोणी केला? त्यांना इंजिनियर बनवायला भारताने खर्च केला. अशा स्वरूपात ही समस्या निर्माण झाली होती 70-80च्या दशकात. पण IIT या संस्थांमुळं उच्च विद्या विभूषित असे इंजिनियर्स जे भारतात होते ते भारतातच राहायला लागले आणि जे परदेशात गेले ते सुद्धा परत भारतात यायला लागले. त्यामुळे ही जी समस्या आहे ती 1990च्या दशकामध्ये संपुष्टात आलेला आपल्याला दिसून येतं. 70-80च्या दशकात ही खूप मोठी समस्या निर्माण झाली होती ब्रेन ड्रेनची. पण 90च्या दशकात या समस्येवरती बरीच मात करण्यात भारत सरकारला यश आलं. या IIT महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणारी प्रवेश परीक्षा जी आहे ती अत्यंत कठीण अशी असते. दुसरं, जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्तर ज्यांचा खूपच कमकुवत असा आहे, अशा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माफक अशा शुल्कामध्ये या ठिकाणी, माफक अशा फी मध्ये, दरामध्ये या ठिकाणी शिक्षण घेता येतं. आणि तिसरी गोष्ट करण्यात आलेली आहे, आरक्षण सुद्धा या IIT संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. जेणेकरून ज्यांची ज्यांची इच्छा आहे आणि ज्यांच्यामध्ये पात्रता आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, त्यांचाही फायदा व्हावा आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या बुद्धिचातुर्याचा, कौशल्याचा देशाला सुद्धा, राष्ट्राला सुद्धा प्रगती करण्यासाठी, विकास करण्यासाठी उपयोग व्हावा. अशा पद्धतीने अभियांत्रिकी क्षेत्रातली काम करणारी IIT ही संस्था. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. आता अभियंते तर तयार व्हायला लागले, प्रगत उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेले, व्यवस्थापक पण पाहिजे होते तशाच पद्धतीचे उच्च दर्जाचं व्यवस्थापन करण्यात जे खूप वाकबगार आहेत, कुशल आहेत, अशा व्यवस्थापकांची पण गरज होती. कारण एखादा उद्योगधंदा चालवायचा आहे, बाजार चांगल्या पद्धतीनं, मार्केट चांगल्या पद्धतीनं चालवायचे म्हटल्यानंतर कुशल व्यवस्थापकांची गरज असते. आणि त्यामुळं IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मॅनेजमेंटचा अर्थ व्यवस्थापन, केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अहमदाबाद या ठिकाणी पहिलं IIM ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर त्याचं महत्त्व जाणून, कारण कुठलाही उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी कुशल व्यवस्थापकाची नितांत गरज असते हे ओळखून त्या संदर्भात शिक्षण प्रशिक्षणाची सोय करून देण्यासाठी म्हणून अहमदाबाद या ठिकाणी गुजरात सरकारनं आणि केंद्र सरकारने एकत्रित मिळून प्रयत्न करून पहिली संस्था स्थापन केली. अनेक कुशल व्यवस्थापक देशाला या संस्थेने द्यायला सुरुवात केली आणि त्याचं महत्त्व जाणून पुढं भारतभर लखनौ, कोलकाता, इंदूर, कोझिकोडे, केरळ मधलं ठिकाण आहे कोझिकोडे, अशा ठिकाणी, बंगलोर, कर्नाटकातलं बंगलोर इत्यादी ठिकाणी या IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या शाखा स्थापन झालेला आपल्याला दिसून येतं. आणि कुशल व्यवस्थापकाची जी गरज देशाला होती ती गरज या लखनौ, कोलकाता, इंदूर, कोझिकोडे, बंगलोर या ठिकाणी, अहमदाबाद या ठिकाणी जी IIM ची निर्मिती करण्यात आली तिने भागवली हे आपल्याला दिसून येतं. त्यापुढं FTII या संस्थेच्या संदर्भात पण तुम्ही पहिल्या प्रकरणामध्ये माहिती पाहिली आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये जे नव्याने येऊ पाहत आहेत त्यांचं शिक्षण प्रशिक्षण व्हावं या हेतूनं उत्तम निर्माता, उत्तम दिग्दर्शक,
उत्तम नट, उत्तम दर्जाचं कार्य या चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये व्हावं या दृष्टिकोनातून FTII ची स्थापना झाली. तर डिझाईन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID या संस्थेच्या मार्फत विविध वस्तूंचं डिझाईन तयार कसं करावं या दृष्टिकोनातून शिक्षण प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. आपण बघतो आपल्या घरामध्ये दूरदर्शनचा सेट असतो, मोबाईलचा सेट असतो, आपल्याकडं कॅल्क्युलेटर असतं, बरोबर आहे, हे टेप रेकॉर्डर असतं, रेडिओ असतो. या प्रत्येकाला विशिष्ट प्रकारचा साचा असतो, आकार असतो, डिझाईन असतं. याचं डिझाईन तयार करीत असताना अनेक गोष्टींकडे लक्ष दिलेलं असतं. एक तर त्याचं सौंदर्य वाढलं पाहिजे, दुसरं ते हाताळणाऱ्याला सोपं गेलं पाहिजे, सोयीचं झालं पाहिजे, बरोबर आहे. जर ते हाताळताना अवघड समस्या निर्माण व्हायला लागल्या तर ते जे प्रॉडक्ट आहे, ती जी वस्तू आहे, ती लोक जास्तीत जास्त घेणार नाहीत, बरोबर आहे. म्हणून त्याचं सौंदर्य पण टिकलं पाहिजे, अर्थबोध पण झाला पाहिजे त्या डिझाईन मधून, आणि वापरणाऱ्याला ते सोयीचं पण झालं पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. आणि यासाठी सुद्धा गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी पहिल्यांदा NID या संस्थेची स्थापना झाली आणि त्यानंतर देशभरामध्ये NIDच्या शाखा स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. यासोबत संशोधन संस्था वैद्यक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करू लागलेल्या होत्या. लोकसंख्या अफाट असणारा हा देश आणि अनेक प्रकारचे आजार रोगराई आमच्या देशामध्ये, अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं, त्यांच्या अनारोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करता यावं, या दृष्टिकोनातून वैद्यक क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या अशा 2 प्रमुख संस्था आमच्याकडे निर्माण झालेल्या आहेत. एक म्हणजे ICMR आणि दुसरी आहे AIIMS, एम्स असं म्हणतो आपण. हे नाव खूपदा ऐकलेलं आहे आपण प्रसार माध्यमांच्या द्वारे, रेडिओ टीव्हीच्या माध्यमातून, ठीक आहे. आणि ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे भारतीय मेडिकल म्हणजे वैद्यक रिसर्च अनुसंधान म्हणजे रिसर्च संशोधन, आणि काउन्सिल म्हणजे परिषद, आणि दुसरे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. या दोन्ही संस्था वैद्यक क्षेत्रामध्ये सहभागी असणाऱ्या, कार्यरत असणाऱ्या सगळ्याच लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं काम करीत असतात. दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्याचं काम करतात आणि रोग्यांच्या आजारांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या संस्था आहेत. कशा पद्धतीनं ICMR ही जी संस्था आहे ती विविध प्रकारच्या आजारांची चिकित्सा असेल, औषध असेल, उपचार असेल, या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. मग ती MBBS महाविद्यालयांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात किंवा ज्या नर्स आहेत या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा जास्तीचं संशोधन करू इच्छिणारे जे लोक आहेत या क्षेत्रामध्ये, त्यांना सर्व प्रकारची म्हणजे आर्थिक मदत असेल किंवा साधनांची मदत असेल ते पुरवण्याचं काम ICMR सारखी संस्था करते. तर एम्स सारखी जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत नेत्रविकार असतील किंवा मूत्ररोग असतील, हृदयरोग असतील, अशा विविध रोगांवरती, कर्करोगासारखा आजार असेल जो असाध्याचा आजार समजला जातो, अशा आजारांवरती औषधोपचार, योग्य चिकित्सा, त्यात संशोधन करण्यासाठी मदत करणारी एम्स सारखी संस्था आहे. आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा विविध प्रकारच्या असाध्य अशा रोगांवरती लवकरात लवकर उच्च प्रतीचा उपचार मिळावा, त्या दृष्टिकोनातून सोय व्हावी म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे, जिथं मोफत आणि खूप
उच्च प्रतीचा चांगल्या दर्जाचा असा इलाज, औषध, उपचार, चिकित्सा रोग्यांना, आजारांना प्राप्त होऊ शकते अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती सुद्धा एम्सच्या मार्फत करण्यात आलेली आहे. वेळोवेळी संशोधन केलं जातच, त्यासोबतच सेवा शुश्रूषा सुद्धा आजारांची, रोग्यांची करण्यासाठी त्यांना वेळच्या वेळी मदत मिळावी वैद्यकीय या दृष्टिकोनातून प्रयत्न ही एम्स सारखी संस्था करताना आपल्याला दिसून येते. हिच्या सुद्धा शाखा बऱ्याच ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत. मुख्य शाखा दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. कर्करोगाच्या संदर्भात सुद्धा टाटा मेमोरियलची स्थापना झालेली आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सर सारख्या रोगावरती योग्य औषधोपचार मिळावेत देशातल्या लोकांना या दृष्टिकोनातून टाटा मेमोरियल प्रयत्न करताना आपल्याला दिसतं. या सगळ्यासोबतच संशोधन झालं ते म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा संशोधन झालेलं आपल्याला दिसून येतं. यासाठी इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली गेली. कृषी क्षेत्रासाठी इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली गेली. तसं देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून 1905 पासूनच कृषी क्षेत्रामध्ये संशोधनाला सुरुवात झालेली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर खास या संस्थेची स्थापना केली गेली. कृषी क्षेत्र जास्तीत जास्त विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न या विद्यापीठाच्या मार्फत, कारण स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली गेली ना, त्या विद्यापीठाच्या मार्फत स्वतंत्र प्रयत्न झाले. मग देशभरातल्या मातीचं परीक्षण असेल किंवा कमीत कमी कालावधीमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या सुधारित बी बियाणांची निर्मिती करणं असेल, कोणत्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं त्या संदर्भात संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं असेल, सिंचनाच्या सुधारित पद्धती, कमी पाण्यात जास्त जमीन भिजवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अशा सिंचनाच्या ज्या सुधारित पद्धती आहे त्यांचं संशोधन करणं असेल. या दृष्टिकोनातून प्रयत्न, संशोधन सतत या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत केले जातात. दिल्ली या ठिकाणी एका ग्रंथालयाची सुद्धा स्थापना केलेली आहे. हे ग्रंथालय गावोगाव ग्रंथालय असतात. या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य काय? या ग्रंथालयामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये संशोधन झालेलं आहे आणि ते लिपिबद्ध केलंय, ग्रंथबद्ध केलेलं आहे, ते ग्रंथ वाचकांसाठी, संशोधकांसाठी या ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. हजारो ग्रंथ आहेत कृषी क्षेत्राच्या संदर्भात माहिती पुरवणारे, असे ज्या ग्रंथांचं वाचन हे संशोधन करायला मदत करणारं असं ठरू शकतं. आणि हरित क्रांतीला 60च्या दशकामध्ये आमच्याकडं सुरुवात झाली. डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या प्रयत्नातून, यांच्या नेतृत्वाखाली, आणि जास्तीत जास्त अन्नधान्याच्या बाबतीत आमच्या देशाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न झाला. त्यातही या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचा खूप मोलाचा असा वाटा असलेला आपल्याला दिसून येतं. याच्या मार्फत यात झालेल्या, या संस्थेत झालेल्या, विद्यापीठात झालेल्या संशोधनामुळं गहू, कडधान्ये, गळीताशी धान्ये, फळभाज्या यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढायला मदत झाली. आणि देशाची अन्नधान्याची जी गरज होती एवढ्या अफाट लोकसंख्येला, ती गरज देशातल्या देशातच आपण भागू शकलो. कोणाच्या संशोधन कार्यामुळं? इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि या संस्थेशी जे जे म्हणून निगडित होते घटक, त्या त्या घटकांच्या प्रयत्नातून आपण हे साध्य करू शकलो, हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकाच वर्षामध्ये तेवढ्याच जमिनीमध्ये वर्षभर कशी पिकं घेता येतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा संस्थांनी, विद्यापीठांनी, त्यात काम करणाऱ्या लोकांनी, तज्ज्ञांनी खूप मोठं संशोधन करून मदत केलेली आपल्याला दिसून येते. तर
या दृष्टिकोनातून आपल्या देशाची शैक्षणिक वाटचाल कशी झाली त्या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे। मग आजच्या तासिकेला आपण संशोधन संस्था, संगणक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा बार्क सारख्या, IIT सारख्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सारख्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सारख्या किंवा वैद्यक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संस्था, या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून फक्त शैक्षणिकच वाटचाल नाही तर आमच्या देशाची आर्थिक सुद्धा वाटचाल कशा चांगल्या पद्धतीनं होत गेली त्या संदर्भात आपल्याला माहिती जाणून घ्यायला मदत झालेली आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपलं शैक्षणिक वाटचाल हे 5वं प्रकरण संपतं। हॅव अ नाईस डे।